नायक सिनेमामध्ये जो हिरो होता त्याच्यासारखाच पंतप्रधान एका देशाला लाभला आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे। तर त्याने असे कोणते धडाकेबाज निर्णय घेतले आहेत त्याचे 2 ते 3 वर्णन तुम्हाला सांगते। पहिलं म्हणजे त्याने नेपाळमध्ये असलेल्या विविध प्रायव्हेट स्कूल आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हे बंद केलेत, ज्याचा भारतामध्ये बराच मोठा धंदा आहे। ह्याची तुलना करताना नेपाळमध्येही असंच होतं आणि त्याने ते सगळे बंद केलेत। त्याचे सरकारी अधिकारी असो, त्यांचे मंत्री असो, आता ह्या सगळ्यांची मुले फक्त आणि फक्त सरकारी स्कूलमध्ये जाणार आहे। दुसरी गोष्ट, त्याने VIP कल्चर बंद केले आहेत। म्हणजे जेव्हा एखादा मंत्री जातो तेव्हा त्याच्या पुढे आणि मागे भरपूर गाड्या असतात आणि तेव्हा आपल्याला ट्रॅफिक जामला पण सामोरं जावं लागतं। तर त्यांनी हे VIP कल्चर पूर्ण बंद केलं आहे। मंत्र्याच्या मागे पुढे कोणत्याच गाड्या जाणार नाही। तिसरं म्हणजे जो ट्रॅफिक हवालदार असतो त्याला कोणत्याही मंत्र्याची गाडी कधीही चेक करता येणार आहे। त्याचबरोबर कोणताही मोठा अधिकारी असेल त्यांच्याही गाड्या तो कधीही चेक करू शकतो। एवढी पावर त्याने ट्रॅफिक हवालदाराला दिली आहे। नंतर त्याने एक भावनिक गोष्ट केली आहे, ती म्हणजे ज्या मागच्या काही वर्षांमध्ये ज्या तरुणांना, ज्या दलित लोकांना तिथे त्रास झाला आहे त्यांची सार्वजनिक माफी मागून। नेपाळसारखाच आपला भारतही विविध अंगाने, विविध पद्धतीने, विविध भाषा, देश, धर्म याने नटलेला आहे। या शक्यता, नेपाळसारख्या शक्यता आपल्या भारतातही शक्य आहेत का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा।